अकोला तालुक्यातील अंबड येथे होत असलेल्या आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार, जनतेच्या मनातील खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेबांच्या सत्काराच्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले शांताराम गजे सर, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक डॉक्टर जालिंदर भोर, मारुतीराव मेंगा, जगनशेठ देशमुख, सुशांतजी गजे, बाळासाहेब भोर, प्रकाश पाचपुते, मुकुंद भोर, दीपक कासार, आनंद गिरी, रोहिदास जाधव, सुभाष गायकर, गणेश पापळ, जावेदभाई जागीरदार, राजूभाऊ नाईकवाडी, उपस्थित सर्वच बंधूंनो, खरं तर एक चांगला निर्णय साहेबांनी घेतला, त्याबद्दल मी साहेब सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन करतो आणि स्वागतसुद्धा करतो. कारण तुमच्यामध्ये जी काम करण्याची शक्ती, क्षमता आहे ही आम्ही जवळून बघितलेली आहे. तुमचा प्रचंड लोकसंपर्क आहे, परंतु हा लोकसंपर्क जोपर्यंत आपण त्यांना विकासाचे कामं किंवा कामं होत नाही तोपर्यंत तुम्ही पहिल्या टर्ममध्ये सगळ्यात जास्त निधी दिला, सगळ्यात जास्त कामं केले, सर्वात लोकप्रिय खासदार म्हणून आपली एक ओळख आपण निर्माण झाली होती. जनतेमध्ये आजही आपण चांगल्या पद्धतीने राहता. आणि आज महाराष्ट्र राज्यामध्ये जर बघितलं असेल तर आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावरती, यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी एक मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे. लाडकी बहीण योजना, त्याचे जनक आपले शिंदे साहेब आहेत. शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंतचं वीज माफी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली झाली. मुलींना मोफत शिक्षण, कितीतरी मोठे निर्णय साहेबांनी घेतले. आरोग्याच्या बाबतीत तर डॉक्टर साहेबांनी सांगितलं, साहेबांनी कधी स्वतःच्या आरोग्याकडे बघितलं नाही, परंतु जनतेचं आरोग्य कसं चांगलं राहील या दृष्टीने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काम केलं. 450-500 कोटी रुपये त्यांनी वेगवेगळ्या आजारात लोक जे अडचणीत होते त्यांना मदतीसाठी दिले. आज आपल्याकडं खासदार साहेब आलेत. मारुतीरावांनी सांगितलं, कोणाला ज्यांना कुणी विचारत नाही त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. लोकशाही हे ठीक आहे, परंतु लोकशाहीमध्ये एक ठराविक अंतराने आणि ठराविक पद्धतीने विरोधकांचा सुद्धा सन्मान आम्ही करून काम करत असतो. परंतु मी सांगितलं त्या दिवशी खासदार साहेबांचा प्रवेश व्हायच्या आधीच मी सांगितलं का कुणी आमच्या अंगावर आलं तर आमचा शिवसैनिक शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्ही खासदार साहेबांची ढाल बनून पुढं राहू शिवसैनिक म्हणून. आता एवढं सोपं नाही राहिलं. आज परिस्थिती बदलली, विचार बदललेत. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना आपला शिवसेना पक्ष हा मूळ शिवसेना पक्ष झाला आहे. कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार आहेत, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जी संकल्पना होती, ज्या पद्धतीने ते काम करत होते, तेच काम आज आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब करताय. मी तर म्हटलो का जर कुणी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे जर कुणी वारस असेल तर ते आपले मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आहेत. त्यामुळं 1-2 नाही तर असे कितीतरी प्रवेश आपल्याकडे होत आहे. आज खासदार साहेब आले, उद्या आमदार येतील, नगरसेवक येतील. मोठ्या प्रमाणात आपल्याकडे येण्याचं प्रमाण, मागणी मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामीण भागातसुद्धा लोकांनी विश्वास काम करणारं नेतृत्व हे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेबसुद्धा त्याच पद्धतीने कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवण्याचं काम करता. आज बघितलं असेल तुम्ही तर आज शिंदे साहेबांकडे रात्री 2 वाजता काही वेळेस तुमच्या अकोल्याचे लोक गेलेत. 2 वाजता साहेबांना भेटू शकता तुम्ही. दुसरी जी शिवसेना आहे त्यांच्या नेत्यांना तुम्ही कधी भेटू शकत होते का? त्यांच्या नेत्यांना सामान्य कार्यकर्ता नाही, तिथं आमदार खासदारला भेट नव्हती तर सामान्य कार्यकर्ता कधी भेटणार? त्यामुळं साहेबांनी चांगला निर्णय घेतला आहे. फक्त साहेब आता कार्यकर्त्यांच्या काही सूचना म्हणणं आहेत का, आता काही जण जे आहेत, समजा उद्या अकोल्यातूनही काही जण राहतील का ज्यांना आपल्या शिवसेनेत यायचं आहे, परंतु आपल्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांची त्या बाबतीत चर्चा झाली पाहिजे. कारण काही आपल्याबरोबर आल्यानंतर आपलं निश्चित फायदा होण्याची शक्यता कमी, नुकसानच जास्त होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं ते एक सगळ्यांशी विचारविनिमयाने हा प्रकार झाला पाहिजे. नाही तर मग आता हे शून्यातून त्यावेळेस ते इथं कुणी राहिलं नव्हतं, मोकळं झालं होतं, तर डॉक्टर भोर साहेबांनी थोडा पुढाकार घेतला आणि हे सगळेच टीम आज एक अकोल्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करते.
खासदार साहेबांचा निधी बी चांगला आपल्याला आता इथून पुढं मिळत राहील. जिल्हा नियोजनच्या माध्यमातूनही मिळेल. खासदार साहेबांच्या माध्यमातून केंद्रातील काही योजना ज्या आहेत त्यासुद्धा आपण आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये विशेषतः अकोला संगमनेरमध्ये आपण आणूया. खासदार साहेबांना आता घेऊन पुढच्या अधिवेशन संपल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे जाऊन आपल्याला नाशिक पुण्याचा जो रेल्वे मार्ग आहे त्याच्या संदर्भात सुद्धा साहेब पुढाकार घेतील आणि रेल्वे मंत्र्याबरोबर आपली बैठक करून तो कशा पद्धतीने बारगळली ती योजना, तर ती योजना पुन्हा कशी आपल्याला सुरू करता येईल यासाठी निश्चित आपला प्रयत्न राहील. कारण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा आपल्याला शब्द दिला होता का मी स्वतः तुमच्याबरोबर दिल्लीला केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे येऊ किंवा एक बैठक आयोजित करू. निश्चितच त्यामुळं आपलं सरकार काम करणारं सरकार आहे. आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 2014 पासून काम सुरू असताना समाजातील तळागाळातील प्रत्येक घटकाला केंद्रबिंदू मानून आपण काम करतोय. प्रत्येक केंद्राची राज्याची योजना त्या कुटुंबातील व्यक्तीपर्यंत कशी जाईल यासाठी आपलं सरकार काम करतं आहे. त्यामुळं निश्चितच माझ्याकडून तर मी तर जसं मला अकोला तालुक्याने बोलवलं तसं मी येत असतो. प्रामाणिकपणे आपल्या कार्यकर्त्यांच्या शिवसैनिकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा माझा प्रयत्न असतो. खासदार साहेब आले त्याच्यामुळं आता मला बी थोडा आधार आणि मलाही थोडी ताकद आम्हाला सगळ्यांना निश्चित या पुढील कालावधीमध्ये मिळेल. मी पुन्हा आपल्या खासदार साहेबांचं आपल्या शिवसेना पक्षामध्ये तर नेत्यांनी आपलं स्वागत केलं, आपणही सुद्धा त्यांचं स्वागत करतोय. संगमनेरमध्ये लवकरच आपण एक मोठा कार्यक्रम सत्काराचा जाहीर नागरी सत्काराचा मोठा कार्यक्रम संगमनेरमध्ये साहेबांची मिरवणूक काढून आपण घेणार आहे. त्यामुळं अधिवेशनाची थोडी अडचण आहे. अधिवेशनाच्या आत बाहेर आपण तो कार्यक्रम घेईल. त्यावेळेसुद्धा आपल्या अकोल्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना निरोप देऊया. साहेब पुन्हा आपलं स्वागत करतो आणि अशाच पद्धतीने आपलं मार्गदर्शन सगळ्यांना मिळत राहू अशी भावना व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.